आजची रेसिपी ज्यांना वाटतं की आपल्याला कुकिंग येतच नाही, काही बनवता येत नाही, या रेसिपीसोबत माझ्या देखील काही आठवणी आहेत. मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा मला फक्त 2 भाज्या येत होत्या. एक होती बटाट्याची भाजी आणि दुसरी होती टोमॅटोची भाजी. बटाट्याची किंवा टोमॅटोची भाजी आणि त्यासोबत माझ्या आईने बनवलेली भाकरी हा माझा टिफिन असायचा आणि ह्यातूनच माझी कुकिंगची सुरुवात झाली. हा आहे आपला आजचा मेनू. कसा वाटतोय? मग सुरुवात करूया. बटाट्याच्या बऱ्याचशा भाज्या आहेत आणि त्यामध्येच एक आहे बटाट्याची उसळ. तर आज आपण बनवूया बटाट्याची उसळ, कैरीची चटणी आणि घावण. घावणसाठी मी किती पीठ घेतलंय, किती पाणी घेतलंय हे सर्व मी माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर जास्त न वेळ घेता आपण आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी हा कुकर घेतलेला आहे. कुकर हा आपला सर्वांकडे असतोच. मीही 4 बटाटे घेतले आहेत. आता आपल्याला ही बटाटी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आता आपल्याला ही बटाटी शिजवून घ्यायची आहेत. ह्यामध्ये मी चिमूटभर हळद टाकत आहे आणि थोडं मीठ घालत आहे. कुकरचं झाकण चांगलं लावून घ्या आणि आता आपल्याला ह्याच्या 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आपली बटाटी तयार आहेत. आता ही थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊया आणि ही थंड होई तोपर्यंत आपण आता चटणीची तयारी करूया. चटणीसाठी मी हे घेतलेलं आहे नारळ, मिरची, लसण, कैरीचे तुकडे आणि ह्यामध्ये आपण थोडं मीठ, थोडी साखर घालूया. आणि आता ह्यामध्ये घालूया कोथिंबीर. थोडं पाणी घालून आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आपली चटणी रेडी आहे. बटाटे थंड झाले आहेत. आता हे मी सर्व बटाटे कुस्करून घेत आहे. जास्त सामान लागत नाही आणि जास्त वेळ देखील लागत नाही. तर तुम्हाला वाटतं ना की काही येत नाही, तर ह्यापासून तुम्ही नक्की सुरुवात करा. फोडणीसाठी मी हे लसण, मिरची आणि सजावटीसाठी ही कोथिंबीर घेतलेली आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवा. पॅन गरम झालेला आहे. आता ह्यामध्ये घालूया थोडं तेल. तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये घालूया थोडं हिंग, राई, बारीक कापून ठेवलेली मिरची आणि ठेचलेला लसूण. थोडा कढीपत्ता. यामध्ये आता घालूया थोडी हळद. हळद जास्त घालू नका, नाहीतर भाजी थोडी कडवट लागते. आता ह्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि आता ही भाजी आपल्याला चांगली घाटून घ्यायची आहे. हळद, मीठ सर्व चांगलं मिक्स झालं पाहिजे. गॅस लो करा आणि आता झाकण ठेवून आपण ही भाजी 5 मिनटं फक्त शिजवून घेऊया. चांगली घाटून घ्या. गॅस बंद करा आता आणि आपण कोथिंबीर कापून ठेवलेली आहे ना, ती घालूया आता ह्यामध्ये. आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे.
जर तुमची बटाट्याची भाजी जास्त झाली, थोडी राहिली, तर त्यापासून तुम्ही बटाटा वडा बनवू शकता. आहे ना छान ट्रिक. घावणांसाठी मी हे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ह्यामध्ये थोडं मीठ टाकत आहे आणि चिमूटभर हळद घेत आहे. हळद ही ऑप्शनल आहे, मी फक्त कलरसाठी हे घालत आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता, नाहीतर तुम्ही नाही टाकलं तरी देखील चालेल. आणि आता यामध्ये मी थोडं पाणी घालत आहे. हे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, पण हे आपल्याला एकदाच नाही टाकायचं. अगदी थोडं 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 करून ते ह्यामध्ये मिक्स करत जायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सतत हे मिक्स करून घ्यायचं आहे. भांड्यामध्ये पहिले पीठ घ्यायचं, पाणी घ्यायचं नाही. आणि त्या पिठामध्ये तुम्हाला जेवढे घावन बनवायचे आहेत ना, त्यानुसार तुम्ही थोडं थोडं पाणी घालून ते बॅटर तयार करून घ्या. मी 1 वाटी पीठ घेतलं आणि जो मी ग्लास घेतला आहे तो जवळपास मला 1.25 ग्लास पाणी लागलेलं आहे. आणि ह्या पिठाचे माझे 3 घावन तयार झाले आहेत. बॅटर थोडा जाडसर असेल तरी देखील चालून जाईल, पण पातळ बनवू नका, नाहीतर ते तुमचे घावन तयार नाही होणार, क्रिस्पी डोसा तयार होतील. आणि जेव्हा पण तुम्ही घावन बनवाल तेव्हा प्रत्येक वेळेस हे बॅटर आहे हे आपल्याला चांगलं घाटूनच मग तव्यावर घालायचं आहे. आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. गॅस हाय फ्लेमवर ठेवा आणि तवा आपला चांगला गरम व्हायला पाहिजे. तवा गरम झालेला आहे. आता ह्यामध्ये मी घालत आहे थोडं तेल. हा नॉनस्टिक आहे तर तेल फार कमी लागतं ह्याला. आणि आता ब्रशच्या मदतीने हा तेल मी सर्व साईडने तव्याला लावून घेत आहे. आता तुमच्याकडे जर वाटी किंवा छोटा ग्लास वगैरे असेल तर त्याच्या मदतीने हे बॅटर आपण तव्यावर घालून घेऊया. गॅस आपल्याला हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे. आता ह्याच्यावर झाकण देऊन आपण हे 5 मिनटं शिजवून घेऊया. झाकण काढून घ्या 5 मिनटानंतर. पण आपल्याला हे लगेच पलटी करायचं नाही, थोडा वेळ थांबा. तव्यावर तुम्हाला दिसेल की तुमचा घावण शिजत आहे आणि ते तुम्हाला कधी पलटी करायचं आहे. घावण शिजायला थोडा वेळ लागतो. दोन्ही बाजूनी जवळपास 5-5 मिनटं तरी शिजवून घ्या. वरची साईड कशी दिसते ते बघा. आता आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील असंच शिजवून घ्यायचं आहे. आता ही साईड देखील चेक करा कशी दिसते ती. आता अशाच प्रकारे आपण बाकीचे घावण देखील बनवून घेऊया. फक्त लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही बॅटर तव्यावर घालताना तेव्हा ते मिक्स करूनच घाला. आपले घावण रेडी झालेले आहेत. आजचा आपला मेनू आहे बटाट्याची उसळ, कैरीची चटणी आणि घावण. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.